नमस्कार, दिव्य लोकभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बीड जिल्हाची गुन्हेगारी थांबत नाही आहे. पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. माजलगावातील सेवानिवृत्त पोलीस फौजदार राजाराम शिरसट यांना अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. नेमका प्रकार काय आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काल दिनांक 11/7/2025 रोजी माझा सालगडी मुली भेटण्यासाठी लवळगावी गेला असता त्यास ऊसतोड मुकादम शेख राजू शेख बाबू याने अपहरण केले म्हणून मला माझ्या सालगड्याचा फोन आला व मला मारहाण करत आहे. तुम्ही लवळ येथील मसनवाटा भागात या. मी म्हणलो गड्याकडं मुकादमाकडं फोन दे. त्या फोन न घेता त्याने मला शिवीगाळ केली फोनवर. मी गड्याला म्हणालो तुझं प्रकरण मिटव आणि लवकर ये असं म्हणून मी फोन बंद केला. त्यानंतर 10-15 मिनिटांना पुन्हा माझ्या सालगड्याचा फोन आला, साहेब तुम्ही लवळ येथील मसनवाट्यात लवकर या, मला त्यांना मुकादम लय मारहाण करत आहे, तुम्ही या लवकर मला घेऊन जा असं म्हणलं असतं. मुकादमाकडं फोन दे. मी बोलतो विचारतो त्याला. त्यावेळेस मुकादम म्हणाला, मी तुमच्या सालगड्याला 1.5 लाख ऊसतोडीची उचल दिलेली आहे, तुम्ही द्या, ती 1.5 लाख द्या आणि तुमचा गडी घेऊन जा. त्यावेळेस सालगडी म्हणाला, साहेब मी फक्त 1200 रुपये घेतलेत, तो मला दरवर्षी 1200 रुपये 2000 रुपये देऊन पोयतं फिक्स करीत होता. मी पैसे उचलत नाही जास्त कधीच, कामावर गेल्यानंतर 30-40 हजार उचलतो असे म्हणाला. त्यावेळेस मी म्हणलो गड्याला फोन मुकादमाकडे दे. त्यावेळेस मुकादम म्हणला, तू त्याचे उचलले पैसे दे आणि तुझा सालगडी घेऊन जा. त्यावेळेस मी म्हणालो मी ते पैसे घेऊन येतो, पण तू खात्रीशीर त्याला माझ्या ताब्यात दे. तो खात्रीशीर देतो म्हणाला म्हणून मी माझ्या घरी येऊन घरून पैसे घेऊन लवळ इथे गेलो असता. लवळ येथील स्मशानभूमीमध्ये लिंबाच्या झाडाखाली 4-5 लोक बसलेले दिसले. त्यासोबत माझा सालगडी, मुकादम आणि इतर 3 असे 5 जण दिसले. मी गेलो सालगड्याला विचारलं. सालगडी म्हणे 1200 रुपये आहेत, मुकादम म्हणे 1.5 लाख रुपये आहेत. म्हणलो खात्रीशीर सांगा. साहेब 1.5 लाख देऊ नका, फक्त मी 1200 रुपये घेतले आहेत, देऊ नका. मी म्हणलो मुकादम खोटं का बोलतो. त्यावेळेस त्याने मला अशी घाण शिव्या दिल्या. माझा जातीचा पण उल्लेख केला. त्या शिवीगाळ चालू असताना बाजूला एकदम घनदाट झाडी आहे. त्या झाडीतून 10 ते 12 जण 25-30, 25-20 वर्षाचे असे मुलं हातामध्ये काठी, कुऱ्हाड, चेन आणि पितळी मुठी असलेले बर्चे घेऊन आले. ते पाहून मुकादमाच्या समोर रिव्हॉल्वर होता, तो रिव्हॉल्वर मी भीतीच्या पोटी उचलला आणि बाजूच्या झाडीत गेलो. पण हे कायकाडी समाजाची मुलं हसत हसत माझ्याकडेच येऊ लागले. एक जणांना दगड भिरकावून आणला, तो माझ्या डोक्याच्या डाव्या बाजूला लागलेला आहे. आणि एक जण म्हणला, अरे इसमें से तो हम खिलाडी आहे असे म्हणाला. मी त्याचं ट्रिगर दाबलं खाली, पण त्याच्यात काही नव्हतं, एमटी होती. हे सर्व त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी माझ्यावर अटॅक केला. जर खरोखर माझ्याकडं माझी स्वतःचं रिव्हॉल्वर असता, लोड असता, तर मी समोरच्या लोकांना माझ्या जीवापोटी मारलं असतं. मी त्यामध्ये कारतूस नव्हते. त्यांनी आयडिया केली असावी मला गुतवण्याची. त्यांनी माझा पाठलाग केला. हा मला त्यांनी काय काय वापरलं? लाकडी दांडके, चैन, काठ्या माझ्या पूर्ण शरीरावर
फक्त माझ्या मानेपासून बेंबीपर्यंत मार नाही नसता चोकड मार आहे. त्याचे व्हिडिओ दवाखान्यामध्ये काढलेले उपलब्ध आहेत. मला अमानुषपणे माझे दोन्ही पार्श्वभाग कलिंगडासारखे सुजलेले होते. एवढी मारहाण केली. मला लवळ इथून मोटरसायकलवर उचलून ढोरगाव शिवार आणि माजलगाव धरणाचा सैलानी वावाचा परिसर ह्या परिसरात मिळून मला तिथं पण मारहाण केली आणि माझे कपडे फाडून पोटावर बन्यांच्या खिशामधून गड्याचे उचललेले पैसे मुकादमाला देण्यासाठी 1.5 लाख रुपये ते काढून घेतले. माझ्या मुलाचे आधार कार्ड 7/12 उतारा 8चा उतारा असे काढून घेतले आणि माझ्या शेतातील मोटरच्या बॉक्सच्या चाव्या, कपाटाची चावी, माझ्या पोट्यावरील पेटीच्या चाव्या अशा चाव्या त्यांनी काढून घेतल्या का गाळ झाल्या हे माहीत नाही. त्यांनी माझं सगळी झडती मला नागवं केलं होतं. मारून मारून मला कोरडा घसा पडला. माझी जीभ टाळायला लागत होती. मी पाणी मागितलं असता त्यातील कायकड्याच्या 3 मुलाने माझ्या तोंडावर लघुशंका केली आणि 2 मुलांनी माझ्या कानामध्ये रानटी संभोग केला. हे अशा घटनेमुळे कोण माणूस वाचल, कोण जिवंत राहील, पण मी मुलांबाळासाठी आजपर्यंत जिवंत आहे. आताही माझा वाईट विचार येतात इथून गेल्यानंतर आत्महत्या करावी म्हणून. असा अपमान कुणी सहन करणार नाही. मी कोणालाही आतापर्यंत सांगितलं नाही, नातेवाईकालाही सांगितलं नाही, मुलाबाळांनाही अपमान होईल म्हणून मी सांगितलेलं नाही. असा प्रकार घडलाय तुमच्यासोबत. रडू नका, शांत राहा. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहेत, कारण तुम्ही देशसेवा केलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सेवा चांगली केली आहे. मुख्यमंत्र्यांना काय मागणी असेल तुमची? एकंदरीत पाहिले तर राज्याचे गृहमंत्री चांगले आहेत, काय मागणी असेल त्यांच्याकडं? आरोपीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स घेऊन तपासी अंमलदारानं तपास करावा आणि खरी परिस्थिती काय आहे ती समोर आणावी. मला न्याय मिळो न मिळो, कारण मला आजपर्यंत न्याय आमच्या DG साहेबांनी दिलेला आहे. शेवटी मी जीवाचं रान करून पुरावे दिले. त्यामुळं जुन्या घटनेमध्ये या मारहाणीमध्ये तुम्हाला संशय वाटतो कोणाला? संशय असतो आहे. तपासाअंती निष्पन्न होईल. त्या अँगलमध्ये राहून माझी विनंती आयोगाने तपास करावा. माझा त्या मुलांशी काही एक संबंध नाही, त्यांचाही संबंध नाही. माझ्या मोबाईलमध्ये मी माझ्या चौकशी दरम्यान दारू विकणारे, मटका खेळवणारे यांचा जरी मोबाईल नंबरवर कॉल मी आता शिरसट मामाची भेट घेतली. ज्यावेळेस पोलीस कर्मचारी आपलं आयुष्य पूर्ण त्या सुरक्षेसाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी झोकून सेवानिवृत्तीनंतर जर स्वतःच्या आयुष्यासाठी तो झगडत असेल आणि त्याच्यात पण त्यांना जर मारहाण होत असेल, ही खूप निंदनीय गोष्ट आहे. हे पोलीस कर्मचारी त्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या गाड्याच्या संरक्षणामुळं सुरक्षेसाठी तिथे गेले असता त्या नराधामांनी यांना बेदम मारहाण केली. मी आत्ता पाहिलं त्यांचं डोक्यापासून ते पूर्ण पाठीमागाच्या पृष्ठभाग एकदम काळा निळा झालाय. अहो, त्यांना बंदूक दाखवली. लाज वाटली पाहिजे त्या नराधामांना. अहो, अक्षरशः त्यांच्या कानात लघुशंका केली, तोंडावर पाणी मागितलं तर, आणि त्यांच्या कानात लिंग टाकले हे त्यांनी स्वतः सांगितलंय मला. हे ऐकल्यावर अंगाचे शहारे येतात. ते पोलीस कर्मचारी रडत रडत मला सांगत होते त्या नराधामांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की साहेब, हे जर प्रकरण जर तुम्ही हाताळलं नाही तर बाकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात येईल. ह्या अशा नराधामांना तिथल्या तिथंच ठेचलं पाहिजे. जर त्या आरोपींवर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही कायदा हातात घ्यायला बी आम्ही थांबणार नाही, एवढी विनंती करतो. आणि त्या शिरसट मामाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस संघटना त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे, एवढी विनंती करतो.